कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील 60 धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना महापालिकेनं नोटीस दिल्यात. या इमारती 30 मेपर्यंत रिकाम्या कराव्यात. त्यानंतर पोलीस संरक्षणात या इमारती रिकाम्या केल्या जातील, असं सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी सांगितलंय. पूर्वतयारी म्हणून धोकादायक इमारती खाली करण्याबाबत सर्व रहिवाशांना नोटीस देण्याचे काम चालू आहे. त्यामध्ये संभाजीनगर कामगार चाळ आणि आयसोलेशन कामगार चाळ येथील रहिवाशी यांना 30 मे 2025पर्यंत इमारती खाली करण्याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे. 30 मेपर्यंत जर त्यांनी इमारती खाली केल्या नाहीत तर महानगरपालिकेची यंत्रणा पोलीस प्रोटेक्शन घेऊन त्यांना इतर ठिकाणी निवारा केंद्रात राहण्याची व्यवस्था करण्याबाबत विभागीय कार्यालयात कळविण्यात आलेले आहे. गांधी मैदान विभागात 5, शिवाजी मार्केट विभागात 40, राजारामपुरी विभागात 5 आणि ताराराणी मार्केट विभागात 10 इमारती धोकादायक आहेत. याशिवाय कोल्हापुरातील कामगार चाळ इथं 5 इमारती आणि आयसोलेशन रुग्णालयानजीक असणारी दगडी चाळ ही धोकादायक अवस्थेत आहे. दरम्यान महापालिकेच्या प्रशासकांनी बैठकीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार आपत्कालीन व्यवस्थापनाचं काम सुरू असल्याचं मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी सांगितलंय. कोल्हापूर शहरामध्ये 4 वॉर्ड मिळून एकूण 60 इमारती या धोकादायक म्हणून आपण जाहीर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये C1, C2A, C2B आणि C3 असे वर्गीकरण केलेले आहेत. C1 म्हणजे अति धोकादायक आहेत. त्याच्यामध्ये 33 धोकादायक इमारती आहेत. याच्यासाठी माननीय प्रशासक मॅडम यांनी आपत्ती व्यवस्थापनच्या पहिल्या मीटिंगमध्ये जसे ऑर्डर्स दिल्या होत्या, विभागीय कार्यालयाच्या सगळ्या जींना किंवा सिटीजनांना की त्या ज्या इमारती आहेत धोकादायक त्यांना तात्काळ रिकामी करण्यासाठी नोटीस बजावण्यासाठी त्यांनी जसे ऑर्डर दिल्या त्याप्रमाणे विभागीय कार्यालयाने सगळ्यांना नोटीस बजावलेल्या आहेत. याच्यामध्ये काही कोर्ट केसेस ज्या आहेत या कोर्ट केसेस पण शासनाच्या निदर्शनानुसार कारवाई करण्यासाठी तशा ऑर्डर्स कमिशनर मॅडम आणि असिस्टंट कमिशनर यांनी दिलेले आहेत प्रत्येक विभागाला. त्यानुसार महानगरपालिकेचे जे 4 वॉर्ड आहेत त्या 4 वॉर्डच्या अनुषंगाने सध्या आता कारवाई चालू आहे.